अल्पवयीन विवाहामुळे आईचे आणि बाळाचे आरोग्य धोक्यात येऊन समाज आरोग्यदृष्ट्या कमकुवत होतो असं प्रतिपादन डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांनी केले। पाचोड येथे बालविवाहाच्या विरोधात धर्मगुरू हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार घेण्यात आलाय। याप्रसंगी प्राचार्य कोठावळे बोलत होते। यावेळी उपस्थित अनेक धर्मगुरूंकडून आम्ही बालकांचा बालविवाह लावणार नाही अशी शपथ घेण्यात आली। तसेच उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना समाजात बालविवाह होऊ देणार नाही अशी मान्यवरांकडून प्रतिज्ञा देण्यात आली। याप्रसंगी धर्मगुरू हरिओम महाराज, मौलाना काजी मुख्तार सय्यद, शीतल साबळे यांनी विद्यार्थ्यांना बालविवाहाचे विविध विपरीत परिणाम समजावून सांगितले। अल्पवयीन वयात विवाह केल्यामुळे आईचे आणि बाळाचे आरोग्य धोक्यात येऊन समाज आरोग्यदृष्ट्या कमकुवत होतो असं प्रतिपादन डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांनी केलंय। धर्मगुरू, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांची बालविवाह विरोधात उत्स्फूर्तपणे पदयात्रा काढून बालविवाह विरोधात अनेक घोषणा देण्यात आल्या। प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉक्टर हरिप्रसाद बिडवे यांनी केले। बालविवाह विरोधातील प्रतिज्ञेचे वाचन आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर हेमंत कुमार जैन यांनी केले। उपस्थितांचे आभार डॉक्टर सचिन कदम यांनी मानले। यावेळी डॉक्टर उत्तम जाधव, डॉक्टर गांधी बानायत, प्राध्यापक ज्ञानेश्वर बेटुळे, वैभव राऊत, प्राध्यापक वृंद, कर्मचारी, पालक तथा विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गौतम बनकर, एमसी न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर।